नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विषयापूर्वी तुम्हाला सांगतो की हा आपला अजितदादांच्या विमान दुर्घटनेविषयी सर्वात शेवटचा व्हिडिओ असणार आहे. मागील 2 भागामध्ये आपण सांगितलं होतं, त्यांचे कुंडलीचा अभ्यास आपण केला होता. या भागामध्ये आपण प्रॅक्टिकली खरोखरच म्हणजे दुर्घटना घडण्यापूर्वी 5 मिनिट अगोदर काय त्यांच्या विमानामध्ये घटना घडली असेल याचा आपण अंदाज घेणार आहे आणि तो मी माझ्या स्व अनुभवावरून तुम्हाला यासाठी सांगणार आहे. विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल तुमच्या आयुष्यामध्ये काही जीवनामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. 9822119472 हा व्हॉट्सअप नंबर आहे. ह्याच्यावर तुम्ही तुमची जन्मवेळ, जन्मतारीख, जन्मस्थळ आणि तुमचे प्रश्न आम्हाला लिहून पाठवायचे आहेत. आणि जर पहिल्यांदाच तुम्ही जर आपल्या चॅनलकडे बघत असाल आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका. तर विमान दुर्घटनेमध्ये लँडिंग पूर्वी हे घडले असावे आणि हा अपघात आहे की घातपात आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओवरून लक्षात येईल. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, नक्कीच तुमच्या काही गोष्टी प्रॅक्टिकली लक्षात येतील. एक 10-12 वर्षापूर्वी आमच्या वडिलांनी शेतामध्ये घर बांधलं, म्हणजे राहण्यासाठी, रात्री मुक्कामासाठी वगैरे. तर त्याची वास्तुशांत होती. एक 50 जण बाहेर गावावरून पाहुणे लोक आले होते. सामान सुद्धा त्यांचं भरपूर होतं आणि एक मोठी बस आम्ही भाड्याने सगळ्यांनी मिळून ठरवली होती कार्यक्रमासाठी जाण्यासाठी. बसमध्ये सर्वजण बसले. साधारण एक 70-80 किलोमीटरचा प्रवास तर होता. बरेच जण 30-40 जण तर सिनियर सिटीजन म्हणूनच होते. बस सुरू झाली. 1-2 तासानंतर आम्ही त्या शेताच्या अलीकडं 1-2 किलोमीटर आम्ही तिथे पोचलो आणि ड्रायव्हरच्या लक्षात आलं की पुढे सगळा रस्ता हा चिखलमय झालेला आहे, कारण 2च दिवसापूर्वी जोरदार पाऊस त्या ठिकाणी होऊन गेला होता आणि पुढचा रस्ता सगळा चिखल होता आणि अत्यंत बिकट असा हा रस्ता होता. माझ्या मित्राचीच गाडी होती. तर ड्रायव्हर म्हणाला, यापुढे गाडी जाणं कठीण आहे आणि तर तुम्हाला इथून चालत जावं लागेल. आम्ही सर्वांनी विचार केला, म्हणजे मी विचार केला, कारण मी गाडी ठरवली होती. त्या ठिकाणी सगळ्या सिनियर सिटीजनला 2 किलोमीटर उतरवून त्यांचं सामान घेऊन आपल्या शेतापर्यंत, जिथं घर बांधलेलं आहे तिथंपर्यंत घेऊन जाणं हे जवळजवळ अशक्य होतं. म्हणजे याचं आम्ही इमॅजिनच केलं नव्हतं. आणि मुहूर्ताची वेळ मात्र जवळ त्या ठिकाणी आली होती आणि जाणं अत्यंत, त्या बसने जाणं म्हणजे अत्यंत गरजेचं होतं. काय मी केलं, माझ्या मित्राला फोन लावला आणि म्हटलं, अरे बाबा, तुझा ड्रायव्हर बघ म्हणतो की पुढं मी जाणार नाही आणि इथूनच चालत जावं लागेल आणि पुढं सगळा चिखल वगैरे आहे, तर आता मग काय करायचं. मी तर त्याला सांगितले पुढं घेऊन जा. मग त्यानं लगेच मित्रानं ड्रायव्हरला फोन दिला आणि सांगितलं, जसा हा मित्र सांगतोय तसं तू कर आणि तिथं जाणं फार गरजेचं आहे. मी सुद्धा ड्रायव्हरला, जो गाडी चालवत होता त्याला आग्रह केला म्हणण्यापेक्षा त्याला म्हटलं, जाणं गरजेचंच आहे, याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. ड्रायव्हरनं सुद्धा ते ऐकलं आणि जवळजवळ अर्धा किलोमीटर गाडी त्यानं तशीच चिखलातून घातली आणि चाक, सांगायचं म्हणजे जागेवर, प्रत्येक 100-100 फुटावरती गाडीवरचं चाक जागेवरती फिरायला लागलं आणि इतकी कठीण परिस्थिती त्यावेळेला होऊन बसली. मग आम्हीच एक 15-20 जण जे तरुण लोक होतो, त्यांनी आम्ही खाली उतरणार, परत दगड जिथं गाडी फसली आहे ते दगड घालून बस ढकलून अशी करत करत गाडी शेवट स्टेजपर्यंत आणली. पण तरी सुद्धा सगळं अंग लोकांचं चिखलमय झालं, सूड घातलेली खराब झाली चिखलामुळे. गाडी ढकलायला तर पाहिजेच, कारण 60-70 वर्षाची माणसं स्वतःचं सामान घेऊन काही त्या चिखलातून जाऊ शकत नव्हती. आता या ठिकाणी हे सांगण्याचा उद्देश असा आहे, ज्या ठिकाणी जाणं गरजेचं असतं, ठरवलेलं असतं आणि कंपल्सरी त्या ठिकाणी जावंच लागतं, अशा वेळेला हे रस्त्याचे ज्या वेळेला प्रश्न येतात त्यावेळेला मालक, गाडीचा मालक जो असतो, म्हणजे ज्यांनी गाडी ठरवलेली असती, तो 99% फोर्स हा जाण्यासाठी करतो. हा आपला आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि अशीच
काही घटना या ठिकाणी घडली असावी का, हे आपण बघायचं आहे. आणि त्यावेळेलाच मला असं वाटलं की या गोष्टी सुद्धा, आता आम्ही बसमध्ये होतो त्यामुळे गाडी फसली तरी पोहोचू शकलो, परंतु या ठिकाणी फरक एवढाच आहे, आमच्या ठिकाणी बस होती, आम्ही खाली उतरून ढकलू शकत होतो, परंतु या ठिकाणी विमान मात्र काही ढकलण्याची आणि आयत्या वेळेला निर्णय बदलण्याची शक्यता नव्हती. माझ्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला हे विमान मुंबईमधून सुपेपर्यंत आलं, त्यावेळेला वैमानिकाला कळालं होतं की पुढचं वातावरण म्हणजे सकाळचं जे 8:30 पावणे 9चं होतं ते पूर्ण ढगाळ आहे, व्हिजिबिलिटी नाही आहे. आणि त्याच्यामुळंच ह्या ज्या धावपट्टीवरती होतं पहिल्यांदा त्यांनी सांगितलं असणार आहे पायलटनी की या ठिकाणी उतरणं कठीण होणार आहे, विमान उतरू शकत नाही. आणि तरी सुद्धा माझ्या दृष्टिकोनातून म्हणतोय मी, काही फोर्स त्यांच्यावरती आला असेल की जाणं गरजेचं आहे, बारामतीला पोहोचणं गरजेचं आहे, महत्वाचे मीटिंग आहेत आणि त्यामुळे तुला हे विमान उतरावं लागेल. आणि अशा घटना बऱ्याच नेत्यांच्या बाबतीमध्ये घडत सुद्धा असतील असा माझा अंदाज आहे. कारण आपलं फक्त वाहन असती गाडी, बस असती, आणि यांचं वाहन, नेत्या मंडळींचं वाहन म्हणजे विमान असतं. तर या ठिकाणी एकदा ट्राय हा पायलटनी केलेला आहे, कारण आपल्याला माहिती आहे धावपट्टीवरती येऊन पुन्हा एकदा ते विमान गिरकी घालून गेलं, म्हणजे पहिल्या क्षणामध्ये ते फेल झालं. पुन्हा ही घटना घडली असणार आहे, किंवा उतरायचं किंवा नाही, किंवा पुन्हा मग विमान मुंबईला घेऊन जायचं, तरी सुद्धा पुन्हा पायलट वरती हा फोर्स आला असणार आहे, जायचं आहे विमान, हे तुला उतरावंच लागणार. तेव्हा उतरताना दुसरा ट्राय ज्या वेळेला केला, तेव्हा वरून विमान पायलटला 2 ट्रॅक दिसणे, म्हणजे टॉप व्ह्यू आहे, 2 ट्रॅक दिसण्याची शक्यता आहे. कारण त्या ट्रॅक पासून बरोबर बाजूलाच 100 फुटावरती विमानाचा अपघात झाला. त्यावेळेला ज्यावेळी ढग असतील त्यावेळेला एक ट्रॅक त्यावेळेला म्हणजे टॉप लेवलवरून दिसला असेल, आणि एकदम त्या ट्रॅकवरती उतरताना प्रयत्न करताना जेव्हा विमान खाली आलं, तेव्हा आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, जो व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळेला ते जे विमान एकदम जवळ ट्रॅकच्या खाली येतानाच एकदम त्याचा कंट्रोल गेला. कारण असं असू शकतं, ज्या वेळेला विमान ट्रॅकच्या जवळ आलं तेव्हा त्यांना कळालं असेल की आपली धावपट्टी ही चुकीची आहे, आणि एकदम आपला कसा गाडीचा कंट्रोल जातो की आपला रस्ता चुकला आणि एकदम ॲक्सिडेंट होणार आहे, तसंच या विमानाच्या बाबतीमध्ये सुद्धा घडलं असावं. माझ्या दृष्टिकोनातून हा घातपात नसून हा अपघात आहे. फक्त या अपघाताला दोषी कोणी ठरवायचं, हा या ठिकाणी विषय होतो. म्हणजे दोषी कोणाला ठरवायचं हा विषय होतो. आता माझ्याच बाबतीमध्ये जर विचार करायला गेलो तर ड्रायव्हर म्हणजे गाडीच्या मालकाला दोषी ठरवायचं, जो गाडी घेऊन गेलेला आहे त्याला दोषी ठरवायचं, का या ठिकाणी पायलटला दोषी धरायचं. आणि पायलटला दोषी ठरवणं म्हणजे ड्रायव्हरला दोषी ठरवणं, हे म्हणजे याच्यासारखं मोठं दुसरं पाप नाही आहे. त्याचं कारण आहे, ड्रायव्हर हा शेवटी नोकरदार आहे. वरून किंवा बाजूचा मालक जे सांगतो त्या गोष्टी त्याला 100% ऐकाव्याच लागणार, आणि तो सुद्धा म्हणतो बघूया प्रयत्न करून, जर झालं सक्सेस तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु या ठिकाणी मात्र ती गोष्ट सक्सेस झाली नाही आणि विमान दुर्घटना त्या ठिकाणी घडली. फक्त एवढंच आहे की ही गोष्ट सांगण्यासाठी कोणीही जिवंत राहिला नाही. तुम्हाला या ठिकाणी काय वाटतंय? हे असं झालं असावं का? मी एक शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे, आणि अशा घटना भविष्यामध्ये सुद्धा ड्रायव्हरला सूचना देताना सुद्धा प्रत्येक मालकांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, कारण शेवटी त्या ठिकाणी चालवणारा गाडी ड्रायव्हर असतो. नोकर असला म्हणून त्याला सुद्धा शेवटी जीव आहे, आणि त्याला मालकांचं जरी ऐकायला लागत असलं तरी सुद्धा त्याला प्रॅक्टिकली माहिती असतं की खरोखरच या ठिकाणी गाडी जाणार आहे किंवा नाही जाणार आहे. आम्ही फक्त चिखलामध्ये अडकलो आणि कसंबसं आम्ही पोहोचलो, हे ठीक आहे, परंतु प्रत्येकाचं विमान अशा पद्धतीनं व्यवस्थित लँडिंग होईल याची पण गॅरंटी देता येत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका, आणि तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा तुम्ही सांगायला हरकत नाही. नमस्कार.